नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज। महाराष्ट्राच्या राजकारणात 22 जून 2022 नंतर झालेल्या उलथापालथीनंतर न्यायालयीन लढाई आणि विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी अशा तब्बल 1.5 वर्ष चाललेल्या शिवसेना प्रकरणावर बुधवारी अंतिम निकाल येणार आहे। हा निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागतो यावर सरकारचं भवितव्य ठरणार आहे। निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर राज्य सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे। मात्र हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर सरकारला निर्धाकपणे आपला कार्यकाळ पूर्ण करून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरं जाता येईल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पक्ष कोणाचा आणि आमदार अपात्रतेचा मुद्दा आल्यानं ते न्यायालयीन लवादाच्या भूमिकेत आहेत। त्यामुळे त्यांना निष्पक्षपातीपणे निकाल द्यावा लागणार आहे। सुमारे 4 महिने चाललेल्या मॅरेथॉन सुनावणीनंतर हा निकाल लागेल। हे प्रकरण इथे संपणार नाहीये। अपात्र कोणाला करायचा अधिकार अध्यक्षांना आहे। अध्यक्ष कोणाला अपात्र करतात याची वाट पाहतोय, कारण विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा युक्तिवाद होईल। कदाचित आमदारांना अपात्र केलं तर शिंदे गट न्यायालयात जाईल, आम्हाला अपात्र केलं तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ। याचा अर्थ हे प्रकरण इथे संपत नाही। निकाल कसा आणि कशाच्या आधारावर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, अशी टिप्पणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी केली। निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निकाल यावेळी ग्राह्य धरलेली ट्रिपल टेस्ट याचाच आधार जर विधानसभा अध्यक्षांनी घेतला तर पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या विरोधात निकाल जाण्याची शक्यता आहे। ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली त्यावेळी राजकीय पक्ष कोणाचा होता? जर त्या दिवशी राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंचा होता तर मग राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष अशी जी विभागणी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात केली आहे त्याचा नेमका अर्थ काय याचा विचार करूनच विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यावा लागणार आहे। हा निकाल खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठरणार आहे, कारण या निकालाचे दाखले यापुढे होणाऱ्या प्रत्येक सत्ता संघर्षात प्रमाण ठरणार आहेत। पहिला भूकंप नार्वेकर काय निर्णय घेतात यावर ठरणार आहे। ते यातून अंग काढून घेण्याची शक्यता आहे, कारण कोणी म्हणतात राजीनामा देतील, कोणी म्हणतो आजारी पडतील, कोणी म्हणतो वेळ वाढवून मागतील। त्यांनी जर त्यातून अंग काढलं आणि निर्णय घेतला नाही तर मग त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला पहिला निर्णय घ्यावा लागेल। तो पहिला राजकीय भूकंप असेल अशी शक्यता काँग्रेस नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवली आहे। आमदार अपात्रतेशी माझा काय संबंध? आधी मी ठाम होतो, पण तेव्हा मी तिथे महाविकास आघाडी सरकारमध्ये होतो, परंतु आता मी तिथे नाही, त्यामुळं आता मी यावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिली। आता खऱ्या अर्थानं बुधवारी काय निकाल लागतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही तुमचे कमेंट्स बॉक्स मध्ये करू शकता। हो, एम न्यूज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थेट बातमी, अचूक विश्लेषण पाहत रहा एम न्यूज।